शिष्यवृत्ती परीक्षेच्या आपल्या या खास तयारीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पेपर 2 मधल्या एका सगळ्यात महत्त्वाच्या भागाबद्दल बोलणार आहोत आणि तो म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. यात मास्टर कसं व्हायचं तेच आज आपण पाहणार आहोत. बरं, जरा इकडे बघा. हा चार्ट आपल्याला स्पष्टपणे दाखवतोय की बुद्धिमत्ता चाचणी किती जास्त महत्त्वाची आहे. पेपर 2 मध्ये या विषयाला तब्बल 66% महत्त्व आहे. म्हणजे 100 गुण फक्त आणि फक्त बुद्धिमत्ता चाचणीवर आहेत. पण थांबा, घाबरण्यासारखं काहीच नाहीये. चांगली बातमी ही आहे की तुम्हाला शेकडो प्रकारचे प्रश्न पाठ करत बसायची अजिबात गरज नाही. त्याऐवजी आपल्याकडे काही सोप्या मास्टर की आहेत ज्या वापरून तुम्ही जवळजवळ कुठलाही प्रश्न अगदी सहज सोडवू शकता. तर आज आपण याच मास्टर की एक एक करून पाहणार आहोत. यामुळे काय होईल की तुम्हाला यशासाठी एक अगदी स्पष्ट असा प्लॅन मिळेल. चला तर मग आपल्या पहिल्या मास्टर कीपासून सुरुवात करूया, आणि ती आहे प्रश्न मनातल्या मनात सोडवू नका, त्याला कागदावर चित्राच्या रूपात मांडा. आता यातली गंमत बघा की एकच युक्ती आपल्याला 3 वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांसाठी उपयोगी पडते: दिशा आणि अंतर, नातेसंबंध आणि बैठक व्यवस्था. चला आधी दिशा आणि अंतर यासाठी ही युक्ती कशी वापरायची ते पाहूया. हो, अगदी बरोबर. फक्त एक छोटीशी आकृती काढायची. असं केल्याने काय होतं की डोक्यात होणारा गोंधळ कागदावर येतो आणि सगळंच स्पष्ट दिसू लागतं. डावी उजवी वळणं असोत किंवा अंतिम अंतर काढायचं असो, चूक होण्याची शक्यताच राहत नाही. अगदी तसंच रक्तसंबंधांचे जे गुंतागुंतीचे प्रश्न असतात ना, त्यासाठी एक फॅमिली ट्री म्हणजे नात्यांचं झाड काढलं की प्रश्न एकदम सोप्पा होऊन जातो. कोण कोणाच्या वरच्या पिढीत आहे, कोण कोणाचं भावंड आहे, हे सगळं डोळ्यासमोर अगदी स्पष्ट दिसतं. चला आता वळूया आपल्या दुसऱ्या मास्टर कीकडे. इथे आपल्याला एका डिटेक्टिव्हसारखं काम करायचंय, म्हणजे प्रश्नांमध्ये लपलेला गुप्त नियम किंवा पॅटर्न शोधून काढायचाय. चला एक उदाहरण बघूया. ही संख्यामालिका बघा, 2, 6, 12. पुढे काय येईल? पहिल्यांदा बघितल्यावर पॅटर्न लगेच लक्षात येत नाही, पण तो शोधायचा एक खूप भारी मार्ग आहे. आणि याचं उत्तर लपले इथे. आपण जेव्हा संख्यांमधल्या फरकाचा फरक काढतो तेव्हा आपल्याला +2 म्हणजे +2 हा एक एकसारखा पॅटर्न दिसतो. आणि यावरूनच आपल्याला कळतं की पुढची संख्या 20 असणार आहे. सोपा आहे की नाही? हीच युक्ती शब्दांच्या प्रश्नांनाही लागू होते बरं का. समानता ओळखताना पहिल्या जोडीतला संबंध ओळखणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. जसं पेनचं काम आहे लिहिणे, तसंच चाकूचं काम काय? अगदी बरोबर, कापणे. सांकेतिक भाषेच्या प्रश्नांमध्ये तर असे सोपे बदल शोधायचे असतात. बघा, CATचं DBU कसं झालं? अहो, प्रत्येक अक्षर फक्त एक घर पुढे सरकवलंय. याच नियमाने मग DOGचं उत्तर EPH येतं. एकदम सोपं. आता पाहूया आपली तिसरी आणि शेवटची मास्टर की. ही की म्हणजे काही सोपे पण खूप महत्त्वाचे नियम लक्षात ठेवणं, जे वापरून काही प्रश्न तर सेकंदात सुटतात. ही स्लाइड बघा. आकृत्यांच्या प्रश्नांसाठीचा हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. आरशातली प्रतिमा नेहमी आडवी उलटते, म्हणजे डावी बाजू उजवीकडे दिसते आणि उजवी बाजू डावीकडे. आणि पाण्यातली प्रतिमा उभी उलटते, म्हणजे वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर दिसते. बस एवढंच लक्षात ठेवायचंय. आणि ही तर एक जबरदस्त टीप आहे शब्दसंग्रहासाठी. विरुद्धार्थी शब्द शोधताना हा एक साधा नियम तुम्हाला चुकीची उत्तरं बाजूला काढायला खूप मदत करू शकतो. चला तर मग आता आपण बुद्धिमत्ता चाचणीसाठी जी काही तयारी केली आहे त्या सगळ्याचा एकदा पटकन आढावा घेऊया आणि आपली जिंकण्याची रणनीती पक्की करूया. तर या आहेत आपल्या यशाच्या 3 मास्टर की. नेहमी लक्षात ठेवा. पहिली, प्रश्न चित्रित करा. दुसरी, त्यात लपलेला पॅटर्न शोधा. आणि तिसरी, तुम्हाला माहीत असलेले सोपे नियम नक्की वापरा. या युक्तींमुळे तुम्ही आता पेपर 2 मधल्या त्या 66% भागाला म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणीला पूर्ण आत्मविश्वासाने सामोरे जायला तयार आहात. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही कौशल्य फक्त परीक्षेपुरती नाहीत. अशा प्रकारे तार्किक विचार करण्याची सवय तुम्हाला आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर मदत करेल. तर मग आता विचार करा, तुम्ही पुढची कोणती समस्या सोडवणार आहात. व्हिडिओज आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपला अभिप्राय कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.